नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20 मार्च 2026. मी दुकानात गेलेलो आत्ता. आईला पैसे द्यायचे तर ठीक आहे, पैसे द्यायचं राहिलं असं दुकानात गेलेलो. म्हणजे सामानाने गेलतो ना, असं गडबडीत सामान ठेवलं आता आणि बाहेर आलो गडबडीत मोबाईल घेऊन. आता हे पैसे द्यायचं राहिले तिला उरलेलं. दुकानात गेलेलो. इतर पैसे किती आहे ते? 100 रुपये दिलेले. नोटा बघून आणत जा रे बाबा, परत दुसरी घेत नाही ती मला. बघूनच आणलेत की. बघून नव्हतं, दुसरं नाही म्हणतील बरोबर. आणि कोलगेट आणि हे आणलेलं बघ, निर्माण ही मोजून घेतल्यास ना वा. हां, ही पप्पा उठले दादा, चहा पिलेत. चहाचा वाटका ठेवली दादा पिल्यावर चहा. आता व्यायाम करायचा ना आता. नाही, पहिला बाथरूममध्ये कोणतर आहे बाहेर गेली. आता हे करावं चपात्या आणि काय केल्यास? कालवून काय केलं? डाळीची भाजी. डाळीची भाजी अशी का झाली? फेस आलाय वर, फेस आलाय डाळीच्या भाजीला. देवपूजा केली आत्ता. ठीक आहे, आता वाजलेत बरोबर 8:45 वाजलेत. आता घड्याळात तिकडं 8:45 वाजल्यात. ही पर्स इथं का अडकवल्या का? पर्स अडकवल्या. पर्स इथं का अडकवल्या? काल चिक्कू आणल्यात. एवढं मोठं चिक्कू आहे तो. एवढा चिक्कू कधी बघितलाच नाही. एवढा मोठा चिक्कू तुम्हाला दाखवतो. चिक्कू इथलं कुठं गेलं ग? चिक्कू 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 फ्रीजमध्ये आहे का बघू. म्हणजे मी नाही आणलेलं, राहुलनं आणलेलं चिक्कू राहणार ना. कुठे ठेवला काय माहिती, लपून ठेवला वाटतं. ते हुडकायला लागलो. लय मोठा चिक्कू आहे. नेमकं आत आहे का बघू. ठेवलं ना तिथे चिक्कू, कुठे ठेवला तीच कळना राहिली. आता लपून ठेवला असणार आहे कुठल्या तरी तांदळात, नाही तर काहीतरी पिका ठेवलं असेल. एक चिक्कू एवढा असा. आपलं ते काय ते आंबा कसा असतो मोठ्याच्या मोठा, तेवढा चिक्कू आहे एक. कुठनं आणलाय काय माहिती. कामावरून आणलेलं वाटतं झाडाचं. ह्याच्यात आहे का बघू. तांदळात लपून ठेवलं का पिकासाठी? कुठे तर ठेवलं असतील ते. गावाना ती जाऊ दे. ठीक आहे, त्याच्याच असते चार्जिंग. गावली गे. कपड सगळं कपडे ह्याच्यावर. कपड दाखवत नाही लवकर. इथं लावा आत, बाहेर कशाला लावताय? लागतं का बघा पहिला. फ्रीजवर ठेवू नका, बोर्डावर ठेवा. कसं लावते ती? बांगडीवर ठेवते वे. दरवेळी बांगडीवरच ठेवते. त्यासाठी बांगड्या ठेवते वाटतं. त्याचा मोबाईल ठेवाय. फ्रीजवर ठेवा. काय ते बोर्डावर ठेवा. फ्रीजवर ठेवू ना, फ्रीज चालू आहे. हो, फ्रीजवरच ठेवते ती. आहे ठेवला बघ फ्रीजवर. मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या अंगणातली झाडे सांगणार आहे, दाखवणार आहे. आता मी कुठनं सुरुवात करतो? ही इकडनं सुरुवात करतो. ही आहे नारळाचं सोडा. तुम्हाला माहीतच आहे नारळाचं आहे. ही आहे वांग्याचं. आणि ही काय मला आजपर्यंत कळायला नाही कुठलं आहे. खव्याचं पानचं झाड आहे. म्हणजे वेलच असते सोडा. आता वर जाणार वेल. आणि दुसरा ही कोरफड आहे. कोरफड इकडं पण लावल्या आणि तिकडं पण लावल्या. 2 जागी कोरफड लावलेलं आहे त्या. आणि ही काय मोठ्याच्या मोठं नारळाचं आहे, मोठं. आता इकडं आहे, ही आहे मोगराचं ही. आणि ही आता ही कढीपत्त्याचं आहे, कढीपत्ता. आणि पलीकडं आहे करदोडीची पानं आहे ती. म्हणजे काहीतरी निवद बिवद दावण्यासाठी
म्हणजे लावली ते आम्ही करदोडीची पानं. करदोडीची पानं म्हणतात का काय वेगळंच काहीतरी अजून म्हणत असतील, पण मी करदोडीची पानं म्हणतोय. लावलेली ती. आणि ही आहे, हा ही पण मोगऱ्याचंच आहे. ही लावलं इथं. ही आहे गुलाबाचं आहे. गुलाबाचे तिकडे कोपऱ्यात एक लावलं आहे. ते कोपऱ्यात एक लावलं आहे गुलाबाचं आहे. ते आता लाकडं आहेत ना तिथं, दिसत नाही अजिबात. आणि इथे एक गुलाबाचं लावलं हे. आणि ही 3 वांग्याची झाडं लावते. 1 2 3, तिकडे 4. आणि ही ह्याचं, आता ह्याचं पण मला नाव माहीत नाही या झाडाचं. ते आपण गणपतीला लाल फूल घालतो का नाही, ते झाड आहे. ते आता मला देण्यात येईल लवकर. तुम्ही ओळखा कुठलं झाड आहे. लाल फुल असते बघा गणपतीच्या, त्यात आपण घालतो नाही, ते फुलाचं झाड आहे. आणि ही आहे आळूची पानं बघा, किती ढेग आली ती पानं. आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे काय माहिती आहे का, ही गवतीची आहे. म्हणजे आपण चहा करताना गवतीच्या चहात टाकायचा, म्हणजे चहा एकदम असा भारी होतो, कडक. कधी पण चहा करताना गवती चहा टाकायचा. आम्ही दररोज टाकतो हा चहा करताना गवती चहा, त्यासाठी लावलेला इथं गवती चहा. आणि हा एक चापाचं झाड. चापाची फुलं असतात ना पांढरे, त्याचं झाड आहे. झाड एवढं होतं बारीक, केवढं मोठं झालं बघा हे झाड चापाचं. आणि हे काय लिंबाचं झाड आहे, मोठं झालं आहे जरा. अजून जरा मोठं झालं की मग थोड्या दिवसानं लिंब येणार. आणि ही काय नाही गेलेलं आहे सोडा या बादलीत. ही आहे आंब्याचं. ही पण नाही काय, हे सगळं गेलेलं आहे ना. तिकडं आहे ते गुलाबाचं आहे. हे आपलं शोचं झाड आहे, त्याचं पण काय नाव माहीत नाही आपल्याला. हे पण गुलाबाचं आहे, हे पण गुलाबाचं आहे, हे पण गुलाबाचं आहे, हे पण गुलाबाचं आहे. ही गुलाबाचीच लावली ती कोंडे. आणि ही आहे ही कोरपडचं आहे. तुम्हाला मग अशी म्हटलेलं बा, तिकडे कोरपड आहे आणि इथे कोरपड आहे. ही पण गुलाबाचं आहे. आता ह्या झाडाचं मला नाव नाही माहीत, ह्या पण नाही माहीत झाडाचं नाव. हे शोचं झाड आहे, लावलं आहे ना असंच. कुठलं झाड आहे काय माहिती. अशी झाडं आहे ते आमच्या अंगणात सगळीकडं. म्हणजे काय काय झाडांची मला नावं माहीत नाहीत. काय काय झाडांची जेवढी नावं माहीत आहेत तेवढी तुम्हाला सांगितली. एवढ्या अंगणात झाडं आहेत बघा आमच्या. एवढं अंगण आहे आमचं, आहे का.